चला, कोणी पाहिलंय तुमच्यातच? कोणी पाहिलंय का? कुठं आहे? डब्यातच अडकलाय. अरे 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 भारी झालंय की. ही कुठली कंपनी आहे भैया? प्लॅनेट ॲग्रो इंडस्ट्रीज आहे, त्याचे कामगार आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन. त्या सापाला न इजा पोचवता अडकलेला उचलून आणला भैया इकडं. आणि हिथंच वनक्षेत्र आहे, मी व्हिडिओद्वारे दाखवलं. बरोबर आहे, साईडला जंगल आहे, वाळलेलं आहे. कवठेमंकाळ तालुका आधीच दुष्काळ आहे, त्यामुळं एकदम भन्नाट झाले. ती कोण जंगल आहे म्हणणार नाही, जंगलाच्या जवळ तुमची कंपनी कोण आहे म्हणणार नाही टोपद्वारे. आणि या भयांचं शतश अभिनंदन. खरंच त्यांनी सुंदर असा साप अडकलेला वाचवण्यासाठी, जो की इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, ज्याला नाग नावाने ओळखलं जात आहे, असा हा साप बघा किती सुंदर आहे मित्रांनो. अरे बापरे, खतरनाक असा नाग आहे, ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विषय तयार. अशा अडखळीच्या ठिकाणी आलेला जो विषारी साप आहे तो खरंच सुंदर वाचवलेला आहे. आणि याच्यामध्येच न्यूरोटॉक्सिक विषय आहे. असा साप जरी चावला मानवी वस्तीत तर मित्रांनो मृत्यू एकदम अठळ आहे. 100 माणसं मारेल एवढं त्याच्यात फिनम आहे. आणि तुम्हाला मी यूट्यूबद्वारे दाखवलं. यांनी सर्वांनी ओळखलेला होता की हा नाग साप आहे आणि त्याला वाचवणं गरजेचं आहे. सर्प मित्राला बोलवून वाचवलेला आहे. तो कसा अडकलेला आहे या बॉक्समध्ये? का उंदराचा बॉक्स आहे? अरे अरे अरे, असा हा लॉक असा आहे बे, लक्षात आलं. यो इकडं असा अडकलाय, म्हणजे उंदीर जरी गेला असता तरी भैया यात अडकलाच असता. मित्रांनो खरंच किती सुंदर की जे उंदीर पकडायसाठी वापरला जातोय चिमटा, बरोबर आहे, कंपनीत येणारी उंदीर, आणि त्यात हा विषारी नाग अडकलेला आहे डब्यात. माझी तरी इच्छा या डब्यात सहितच न्यावा. त्यामुळे तुमचं धाडस वाटलं हो भैया, बरोबर आहे. हा, आणि आता काढायचा कसा? ओपन होतोय बॉक्स एका साईडला, एका साईडला ओपन होतोय भैया. कुठं आहे याचा लॉक? त्याच साईडला इकडं. तिथं जिथं हात लावा माझी ठिकाण आपण याला खाली. ही भारी आहे की बॉक्स. बाबा तुला वाचवायचंय. पकडायला गेले उंदीर. कुठं इथं कुठं लॉक आहे भैया? हा, सुपरवायझर. कुठं लॉक असतोय? पाठीमागनं लॉक चिमटा दाब पाठीमागनं. दाबरे मी तुझ्याकडे साप येऊन देत नाही. दावल पाठीमाग हात घाला आणि चिमट्याला लॉक आहे ते दाब प्रेस मोकळा होतोय तो. नाही तिथनं नेसटून दे, मी इथं आहे की त्याला. अरे नाही तुझ्याकडे येतो भैया, मी इथं धरलाय आता रे. नाही सोड, निघाला लॉक. काढ बघू. चिमटा हात पाक निघलाय खाल्लाय त्या. मी साप धरू काय हातानं? चावालाय बघ किती कडाडून. तो विष कसं सोडलं भैया? तो लगेच चावेल. एखादी चूक सुद्धा. थांब भैया, भैया थांब. तोंड धरा त्याचं ते काढ. थांब 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 थांब. तू किती चावालाय बघ कडाडून. त्याचं म्हणजे चिडलाय ना रे सर. थांब 1 मिनिट. खिडक्याच करायलाच लागणार आहे, पर्याय नाही आहे. कुणाला पण असं तोंड धरता येत नाही ना, कारण त्याचे विषारी दात जवळ आहे. आता काढ. हे कुठनं लॉक आहे बघ. खाली जरा बघ. कसलं आणलंय रे हे? इंटरनॅशनल. कुणी आणलंय वॉचमॅन मामा हे? उंदर काय एखादा माणूस जाऊन मारायचा यात. आता तुम्हीच आणले खोलायला. पाठीमाग बघ. हे काढ. चिमटा माग दाबा ते नुकसा निघून जातो. हा ते दाबा. ही इथं नाही वरचा लोखंडी असं दाबा पाठीमाग. हा तसं दाबा. सगळे आपदा सापाची.
त्याचा सुंदर असा जीव कामगारांनी मोकळा केलेला आहे. उंदीर पकडण्यासाठी ते वापरलेलं होतं. याला भरणी एखादी किंवा काय पॅकिंगला आहे वॉचमॅन साहेब? पिशवी घेऊन या जावा. काहीतरी द्या ह्याला. आपली प्लॅस्टिकची ग्रॅन्युअल पिशवी आणा. विचित्र आहे ते एकदम. मी धरून सोडला होता ह्याच्यात होय, पण तो पुट्ट्याला चिकटला होता. ते चिकटायचं पण आहे. त्याला अरे, अरे. टोपण आहे भैया. कशाचा आहे? नाही भैया याचा जाणारच नाही साहेब आणि मरेल लगेच. त्याचा कार्यक्रम आहे. ते काय थैली किंवा काय असलं त्या हे साहेब पोतान दादा थैली बारकी कुठनं आणलंय समशन? ते अंदर मारे साहेब येते ती ठेवायला भारी आहे मशन. कंपनी वाचला बरं का? होय. पण नाग आहेत भैया कंपनीत. मागे एकदा धरलाय आपण. चिमट्यात गावलं म्हणून तुम्ही नाहीतर परत गेला हा तिथून निघून गेला असता. तुमच्या हाताला गावला नसता. आणि चिडला येतो. चेंबलंय कधी चेंबलंय काय माहित. कितीला चेंबलंय हे पण माहित नाही ना तुम्हाला. बघा चावण्यासाठी किती बरे आता. पण भैया 100 माणसं मारील एवढं विनम आहे बरं का याच्यात. मग सगळ्यांना मारील एवढं न्यूरोटॉक्सिक विष वाईट आहे. ते मरील की रे त्यात इयर जाऊन. कसं रे भैया त्या प्लॅस्टिक मध्ये नाही साफ. अरे, ठीक हिला काही आणलाय खेळायला उडे माग पण आपण एकदा वाचवला तर ना रे भैया. माग पकडला होता की माग एकदा पकडला तसा वाचवलाच पाहिजे. प्रत्येकाचं कामच आहे. आम्ही सगळीतला लय महत्वाचा घटक आहे. हा साप जरी नसता अँटी स्नेक विनम ह्या सापापासून होतंय. मग काहीतरी ईडी म्हणते ते सर्पमित्र याचं विष काढून विकतात. बरोबर. ह्याचं विष काय कामाचं? तुम्हाला पाजलं तर तुम्ही पण मरत नाही. काहीही फायद्याचं नाही. लोकांचे गैरसमज आहेत. हा साप घोड्याला चावायला लावते आणि तो घोडा 5-6 महिने राहिला की त्याच्यात अँटी स्नेक विनम ते म्हणजे लस तयार होत्या, पावडर तयार होत्या. प्रक्रिया आहे ना याला. असं काय हे विष काहीच कामाचं नाही. तुम्हाला पाजलं तर तुम्ही पण मरत नाही. रक्तात तुमच्या इंजेक्ट झालं तर मरतं या. तुम्हाला ब्लेडनं कापलं आणि याचं विष तुमच्यावर पडलं तर. आणि फेविकिक सारखं सोडलं सापानं की उडून गेलं भैया. प्लॅनेट ॲग्रो इंडस्ट्री. प्लॅनेट ॲग्रो म्हणून जी कंपनी आहे त्याच्यामध्ये पहिलाही यांनी साप वाचवलेला होता कामगार लोकांनी. आणि आता चुकून तो उंदीर पकडायचं जे चिमटा आहे त्या सांडशीत जाऊन बसला आणि तो लॉक पडल्यामुळं अडकला. या सर्वांचं मी शतशः अभिनंदन करतो चॅनलवर. प्रत्येकाने असाच साप वाचवला पाहिजे. कंपनीत येऊ घरात येऊ, कारण तो अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे. जरी चुकून त्याला कोणी मारला आणि तो फॉरेस्ट डिपार्टमेंटला तुमचा व्हिडिओ गावला किंवा लक्षात आलं तर तुमच्यावर FIR दाखल होऊ शकतं. 1972च्या क्लॅमनुसार वन्यजीवमध्ये हा साप येतो. याला मारणं फार गुन्हा आहे. आणि साप वाचव मित्रांनो, निसर्ग वाचव. जय हिंद जय महाराष्ट्र. आज मित्रांनो महाशिवरात्र आहे. सर्वांना माझ्या चॅनलवर खूप खूप शुभेच्छा. आणि सापा सोडायच्या आहेत. सापासाठी सगळे आज साप सोडले पाहिजेत. काल दिवसभर जे रेस्क्यू झाले ते 1, 2, 3, 4 आणि 5 नाग आहेत. 2 धामण आहेत. 5ही साप रिलीज करणं फार गरजेचं आहे. महाशिवरात्र सणाचा दिवस आहे आणि आज महाशिवरात्र वस्ताद माझ्या सोबत आहे. त्यांचं नावच आहे महादेव, देवांचे देव. आणि साप रिलीज केले जाणार. आणि आणा इकडं ती बडा ती सोडा. ती हे काम आज वस्ताद करते. नाग सोडलेला आहे बघा किती मोठा आहे. सुंदर असा नाग रिलीज झालेला आहे. तो पर्यावरणात जात असताना तुम्हाला दाखवलेला आहे. सुंदर असा नाग गेलेला आहे. आणि मित्रांनो महाशिवरात्र आहे आणि हे सगळेच नाग रिलीज करण्यासाठी कसे रिलीज झाले पहा. सुंदर असे जे ते पर्यावरणात गेले. एक माझ्या मागायला वाजतात, तुमच्याकडे एखादं येईल आणि हाही जाईल अशा आशा करतो. मित्रांनो किती सुंदर नाग आहे बघा. आणि असे निसर्गात रिलीज करावे लागतात. आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीचा सण
रॅट स्नेक जो धामण नावाने ओळखला जातोय तो साप आहे. सुंदर असा मी रिलीज करतोय. हा बघा कसा गेलेला आहे निसर्गात. रिलीज झाला एक साप सुंदर असा निसर्गात राहिलेला आहे. पॅकिंग गोळा करून निसर्गातला अन्न सगळ्यातला महत्त्वाचा घटक आहे. आणि माझं जंगल कमजोर आहे त्यामुळं थोडा प्रॉब्लेम आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आज महाशिवरात्रीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.